नेते, पदाधिकारी आणि नवागतांनी एकजूट कायम ठेवावी, सोलापूर शहर हे राष्ट्रवादीमय करावं असं आवाहन DCM अजित पवार यांनी केलं। जुनी मिल कंपाऊंड इथं शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आज आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं शहराचं कार्यालय, त्याच्या आधी आम्ही ग्रामीणचं कार्यालय दीपक साळुंखे, सुनील तटकरे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचं उद्घाटन केलं। तेही चांगलं कार्यालय केलं। आता मला तटकरे साहेब सांगत होते त्याच्यामध्ये किसननी संतोष पवार आणि जुबेर भागवान त्या दोघांनी पुढाकार घेतला। कुमारदादा करंजगींनी अतिशय मोक्याची जागा इथलं जवळच आहे, ते उद्घाटन झालंय। ते उद्घाटन होत असताना तिथं फार व्यवस्था चांगली वेगवेगळ्या सेलची पण केली आहे। फर्स्ट फ्लोअरला उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार संजय शिंदे, पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील, कामगार नेते कुमार करजगी, प्रदेश सचिव शफी इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, लतीफ तांबोळी, प्रदेश युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सोनाली गाडे, शहर युवक अध्यक्ष सुहास कदम, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, स्वागता शहा यांच्यासह अजितदादा गटात प्रवेश केलेले माजी आमदार अभिकांत पाटील, बिज्जू प्रधाने, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, कल्पना क्षीरसागर, किशोर पाटील उपस्थित होते। प्रारंभी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत केलं। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं उद्घाटन राष्ट्रवादी भवन म्हणून आपण आज केलेलं आहे। आदरणीय प्रांताध्यक्षांच्या शुभ हस्ते त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। आम्हाला अतिशय आनंद वाटतो की या पक्षाच्या अध्यक्षाच्या हातून आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं। राष्ट्रवादी भवन या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि आपल्या हक्काची जागा या राष्ट्रवादी भवनमध्ये मिळालेली आहे। सर्व फ्रंटल शेअरचा सन्मान व्हावा, सर्व फ्रंटल शेअरला स्वतंत्र व्यवस्था असावी अशा पद्धतीने याची रचना करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर असं हे राष्ट्रवादी भवन सोलापूरच्या सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या त्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। यासाठी माझ्यासोबत जुबेरजी बागवान यांनी अतिशय चांगली मोलाची साथ दिली आणि हे चांगलं राष्ट्रवादी भवन आज उभारलेलं आहे। पदाधिकाऱ्यांनी आपापल्यातील एकजूट कायम ठेवून सोलापूर शहर राष्ट्रवादीमय करण्यासाठी पक्ष कार्यालयामार्फत जनतेची कामे करा। आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं पुढे चाललो आहोत। बदल घडवण्यासाठी धाडस करायचा असेल तर काही निर्णय घ्यावे लागतात। तो निर्णय मी घेतलाय। रेनगरप्रमाणे इतरही भागात गरिबांसाठी घरकुलं उभारावी लागणार आहेत। त्यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून काम करून पक्षवाढीसाठी हातभार लावावा। जबाबदारी ओळखून काम करा आणि उद्याच्या निवडणुकीत आपण एक आहोत हे दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं। परवाच पंतप्रधानांनी मी पण त्या कार्यक्रमावर होतो। 15,000 घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला। अजून 15,000 घरं त्या परिसरामध्ये होत आहेत। प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं घर असावं, त्यालाही चांगल्या प्रकारे स्वतःच्या पायावर उभं राहता यावं। काही गरिबांना आम्ही केंद्र सरकारच्या मार्फत 10,000 रुपयाचं कर्ज देतो, त्याची परतफेड केल्यानंतर ते 20,000 करतो। त्यांनी कुठल्याही प्रकारचा जामीन द्यायचा नाही, काही करायचं नाही, आणि 20,000ची परतफेड केली तर त्यांना 50,000 रुपये देतो। छोटी रक्कम आहे, परंतु दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळी चूल पेटती। अशा लहान व्यवसायधारकांना ती रक्कम देखील फळांचा विक्री करायची असेल, भाजीपाल्याची विक्री करायची असते, छोटे व्यवसाय करायचे असतील तर त्यांना ही रक्कम निश्चितपणे मदतीची ठरती। दरम्यान उठा आणि पक्ष कार्यात झोकून द्या अशा शब्दात कुरवाळत वसीम बुराण, लतीफ तांबोळी यांच्यासह अन्य मंडळींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्दाचे मार दिले। काही कामं अशी असतील, संतोष, किसन, जुबेर, बाकीचे सगळे सहकारी की ते तुमच्या स्तरावर होणार, ते राज्याच्या स्तरावरचे असतील, माझ्या स्तरावरचे असतील, आदितीचे असतील, धनंजय मुंडेंच्या स्तरावरचे असतील, इतर माझ्या भुजबळ साहेब असतील, इतर काही हसन मुश्रीफ साहेब असतील, बाबा आत्राम असतील, संजय बनसोडे असतील, त्यांच्या कुणाच्या स्तरावरचे असतील तर मुंबईत या। मुंबईत सारखं यायचं नाही, ही कामं घेऊन यायचं।
आणि दादा तुम्ही तिथं सांगितलं मेळाव्यात, त्याच्यावर ही राज्य सरकारशी संबंधित कामं आहेत, ही बघा, मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि ती पण कशी मार्गी लावायचं ते मी माझे सहकारी मंत्रिमंडळातले आम्ही मिळून त्या बाबतीमध्ये मार्गी लावू. दरम्यान अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या विकासाला गती आली असून या माध्यमातून राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक प्रबळ शक्ती म्हणून पुढे येत आहे. एकूणच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नवं पर्व सुरू झालंय. सोलापुरातही संतोष पवार, किसन जाधव आणि जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद निश्चितच वाढेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागतही करतो आणि मनापासून आपले आभार या ठिकाणी मानतो. बदलत्या राजकारणामध्ये घेतलेला अजितदादांचा निर्णय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये किती पद्धतीने स्वीकृत होतो आहे याचं एक उत्तम पद्धतीचं दर्शन सिद्धेश्वरच्या भूमीमध्ये सोलापूरला तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. निर्णय घेतला त्यावेळेला स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या पैकी प्रतिक्रिया उमटल्या. बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी धर्मनिरपेक्ष विचार, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या मूलभूत सिद्धांतापासून तसुमत होता बाजूला न जाता महाराष्ट्राला अधिक गतिमान करावं. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीचं काम केंद्र सरकारचे होत आहे. त्याच्या माध्यमातून एनडीएमध्ये सहभागी व्हावं हा निर्णय अजितदादांनी आणि आपण सर्व सरकारांच्या कालावधीमध्ये घेतला. हा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून घेतला गेला, बहुमताने त्या ठिकाणी घेतला गेला. यावेळी रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणं झाली.